देवा, हा तर अपशकून आहे। श्रावणीची फोटो फ्रेम कशी काय फुटली? श्रावणीवर कुठलं संकट तर येणार नसेल ना? काही अघटित तर घडणार नसेल ना? मी तुमच्यावर चिडलेलो नाहीये, खरंच नाही चिडलेलो आहे। पण मला या सगळ्या गोष्टीतनं एक धडा नक्की मिळालाय की माणसानं त्याच्या लायकीच्या बाहेर गोष्टी करू नये। आणि देवाच्या मनात बी हेच होतं। म्हणूनच मी कधी माझ्या मनातलं तुमच्याशी नाही बोलू शकलो। आणि एका अर्थाने हे बरंच झालं, कारण की हे मला प्रकरण अवघड गेलं असतं। शालिनी मॅडम, आता काही बी बोलायला नको। शुभ, असं का म्हणतोयस तू? बोल ना, तू मनातलं बोलू शकला नाहीस ना, मग आता बोल। वेळ निघून गेली। अजिबात वेळ निघून गेलेली नाहीये, वेळ आहे। तुला ना गैरसमज झालाय आणि आता तुला माझं ऐकूनही घ्यायचं नाही का? श्रावणी मॅडम, मी तुमच्याशी काय बोलू, कसं बोलू मला नाही कळते। शुभ, तुझ्या मनात जे आहे ना ते सगळं बोलून टाक। ते आता शक्य नाही। का शक्य नाहीये? तू बोलून तर बघ। नाही, नको। प्लीज ना, प्लीज प्लीज बोल। मला थोडा वेळ लागेल। शुभ, एकदा वेळ गेली ना ती परत नाही येणार। बोल ना। ठीक आहे, तू आत्ता बोलू शकत नाहीयेस, समजू शकते मी उद्यापर्यंत वाट पाहीन। नाहीतर असं समजेल की तुझं माझ्यावर कधी प्रेमच नव्हतं।